नमस्कार प्रेक्षकांनो. आज सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या अंगणामध्ये आपण दर्शनासाठी आलो होतो. सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन झालं, परंतु या ठिकाणी हिंडत असताना एक दृश्य पाहायला मिळालं. ते वटवाघूळ नावाची जी प्रजाती आहे ती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा ह्या प्रजातीचा या ठिकाणी इथं मोठा वावर आहे. या ठिकाणी या मंदिरातल्या परिसरामध्ये हे वटवाघूळ किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं आहेत हे आपण बघू शकता मित्रांनो. हा निशाचर प्राणी आहे. हा रात्रभर फिरत असतो आणि दिवसा आपल्याला उलटं लटकवून घेऊन या ठिकाणी विश्रांती घेत असतो. तर बघू शकता आपण या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे वटवाघूळ पोटलेले आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सावलीला इथे विश्रांती घेत आहेत. बघू शकता मित्रांनो, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वटवाघूळ लटकलेले दिसत आहेत. वटवाघळाचे जत्तेच्या जत्ते या झाडाला लटकलेले दिसत आहेत मित्रांनो. बघू शकता हा निशाचर दुर्मिळ प्राणी आहे. याचं दर्शन अलीकडं नाहीसंच झालं होतं, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या वटवाघूळ दिसत आहेत मित्रांनो. म्हणजे आजकालच्या पिढीला हा निशाचर प्राणी माहीतच नाही आहे. त्यांच्यासाठी हे अतिशय चांगली बाब आहे. बघू शकता मंदिराच्या परिसरातील नयनरम्य असा देखावा आहे हा. या ठिकाणी समोर सिद्धरामेश्वर शिवयोगी यांची समाधी आपण बघू शकता मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, असा निसर्गरम्य परिसर आहे हा. वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी आहेत. घनदाट अशा आणि हिरव्यागार सावलीच्या छायेमध्ये हा परिसर आहे मित्रांनो. या ठिकाणी अतिशय सुरेख असे वृक्षवल्ली सुद्धा दिसत आहे.